इकडे अडचणीत ओढत काढत नाही लागत. परवा त्याला एक बैल मागितला होता, त्याचीच गाडी गटाला मारले. आता तुम्हाला खरं सांगतो, पुरीला भेट जायचं होतं पण त्यांना आता पुढे पुरी भेटली. त्यांना आता पुढे सगळं बाधी, कॉलेज सोडून काम सोडून सगळं त्याचं नाही. आता काय तुम्हाला सांगायचं, लय यापात आलो इकडे. जय शिवराय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या बरोबर बैल आहे. तर इथं मालक आणि सगळे त्यांचे मित्रमंडळ आहे, त्यांच्या मुलाखत घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? माझं अजय नंदकुमार सावंत. कुठलं गाव काय? गाव पोकर गुजरवाडी. कधीपासून या क्षेत्रात आहे? 5 वर्ष झालं. बैलाचं नाव काय? बैलाचं नाव सुंदर. किती वर्षाचा आहे काय बैल? आता 5 वर्षाचा. आपला बैल जाईल त्या मैदानात गट काढतोय. सेमीला 1-2 ठिकाणी टाकाटाकीत मार खाल्ला नाही का, चांगल्या गाड्यात. आणि आज 47 मध्ये पळाला, चांगल्या प्रकारे गट काढला. आणि 8 नंबर सेमी मध्ये चांगल्या गाड्या होत्या टॉपच्या. त्याच्यामध्ये 2 नंबर गाडी उतरल्या. दोन पायरा कोणाबरोबर होता? खूपगावचा बाईजा म्हणून वासू होता. दम दोन छाटले त्यामुळे बैल दम पाडला. तुमचा अनुभव कसा राहिला आता? घाटाला बी चांगल्या गाड्या होत्या, चांगल्या गाड्यात गट काढला. आणि सेमीला काय झालं, आपली गाडी सुटून वरती आली पहिल्यांदा, त्यामुळं परत खाली नेऊन परत लगेच सोडली. येस्तोपर्यंत धरली होती गाडी. सुट्टी मग काय सांगताल बैलाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर? आपल्या बैल कसं आहे, आपल्याला कुठं जाईल तिथे बैल नाराज करत नाही. थोडस पायरीची अडचण असल्यामुळं बैलाला नाही का म्हणावा असा बैल भेटत नाही. जर सुटून नसते आली तर गाडी राहिली बी असती, राहायची 100% शक्यता होती. कदा अविस्मरणीय मैदान सांगायचं म्हटलं तर कुठलं सांगतात? बैलाचं बिनजोड. काय म्हणजे काय झालं तिथं? शिरीच्या बिंदूर असतं आमच्या, म्हणजे कसं एकाने बैलाची किंमत, बैलाने त्याचीच गाडी मारली, त्याचीच गाडी पकडून बैलाने त्याचीच गाडी मारली. बैल असं म्हणजे जिथं इज्जतीचा प्रश्न होता तिथं आतापर्यंत बैलाने किती मारण्या का. गट असू सेमी असू, आज सेमीला बी बैलाने दाखवून दिलं काय करू शकतो. आतापर्यंत कधी आपण जेवढे बैल घातली ना, कुणाला बी असं बैल आतापर्यंत कधी आजचपणा बसणं कधी बैल लटकून नाही आलं. तर पण जेवढे गट काढले ना सगळे, आणि निम्मेचं गट कडे पाहूनच काढले, कुठले बी गांधी बैल लागून दे. आणि आमचं असं गाडी कायम कडेनीच लागते जास्त. कसल्या बी राहणारा बैल पळतो, असं नाही किंवा बट्टान कच्चे मवे कुठला बी पल्ला असतो बैल पळतो. म्हणजे आतापर्यंत बैलांनी कधीच नाराज नाही केलं की बाबा आपला बैल कमी पडलाय, तसं आतापर्यंत बैलांनी असं कधी करून नाही. लोक पायरा मागायला गेले की लोक पैशाच्या मागं पळतात, त्यामुळे बैलाचं जरा मात्र होतं. ज्याचं पळतंय लोक त्याच्या मागं पळतात. ड्रायव्हर पण लोक जरा बसाय काम पण करतात, बाबा गाडी नाही ते नाही. लोक बघतात बाबा गुलालातली गाडी असेल तर बरा बसाय 4 वेळा ड्रायव्हर बोलायला लागतात, काय पुढे ड्रायव्हर येणार, त्यामुळे मग लय प्रॉब्लेम येतो. धन्यवाद. आपल्या सोबत छिकडी नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? हरीश वाटे. आपल्या गाडी कुठली म्हणजे बैल असतात काय? सुंदर आहे, सारजा आहे, नवीन वासरू आता शंकर. शंकर आहे का? असं आहे. 8 महिन्याचा आहे का? आता गट 5 झालाय गाडी. हा, एक गट 5 झालाय, आता हे जेवण गट 5. बैलवाले बैल नाही ना सोपं आहे, पण तिकडे अडचणीत ओढत काढत नाही लागतं ना. बरोबर. हा, मेन म्हणजे ते म्हणजे किती कष्टाचं काम आहे. कष्टाचं म्हणजे कसं नादासमोर काय कष्ट आलं. बाकी काय काय कसं होतं, वाईट काय सगळं येत नाही, जे वाईट काय बाबतीत महत्वाचे असतात. आपल्याला कसं होतं, जे गुलालात राहिलं की त्या गाव येते. कसं होतं, ज्याचं पडतं त्याच्या मागे जास्त जातात. तसं आता बैल गट 5 झालाय. आता परवा त्याला एक बैल मागितला होता, तो म्हणला तुमचा बैल राहत नाही, काय राहत नाही. आज त्याचीच गाडी गटाला मारले. या क्षेत्रात काय वेळ सांगता येत नाही. बैलच पाहतात, पायरा असं अंधारात राहत ना. पण तुम्हाला माहिती होतं आता काय, कारण की एवढं येणार लांबून यायला लागतं ना आम्हाला पण. कुठं आला तुम्ही? खात्रच. कारण कुठली बैलाची कुठली मैदानात काय सांगशील? हे आता पहिल्यांदा जाणतो मैदानात. पहिलं कॉलेज 12वी बाद झालं. 12वी झाली की 8वी पासून निश्चित रे. आता तुम्हाला खरं सांगतो, पुरीला भेट जायचं होतं पण त्यानंतर पुढे पुरी भेटली. सपला की विषय भावा. विषय संपला तिथं. पुढे सगळं बाद आहे. त्यानं आता पुढे सगळं बाद आहे. होय काय? हेच आपलं सगळं सर्व काम बिम सगळं सोडून सगळं हेच, कॉलेज सोडून काम सोडून सगळं सोडून हेच. आपल्याला पुढे जाणारच नाही काय. दुसरा फायनलला
बरोबर, कारण की एवढं सुंपाच नाही एवढं लांब आता काय तुम्हाला सांगायचं लय यापात आलो इकडे. काय म्हणजे काय विषय झाला एवढं ऍप का हे झालंय? आता सगळीकडे नडतं ते पैसा. बरोबर. पैसा तर पाहिजे. प्रत्येक जण कामाला जाऊन तर खिशातनं काढून देतात पोरं पैसे. होय. का आपलं असं नाही की आपलं मोठे दहा बारा कंपनी आहे आपली का काय आपल्याला खानदानी पाहिजे तसं नाही. तेवढे आपलं हे दोन नाराज नाही करत कधी. आता कात्र जोडतो हा ठीक आहे जण. आता आज समाधानी मस्त फायनलला नको राहिला पण गट काढला त्यातलं समाधानी सारखं आपलं की सगळं